32 आणि 23 ह्या दोन संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? आता 32 आणि 23, आता याचा गुणोत्तर काढलं तर आता 23 ही काय मूळ संख्या आहे, तर मूळ संख्या असल्यामुळे काय आलेला भागाकार हे काय ऑटोमॅटिक या ठिकाणी काय दोन्ही अवयव आहेत. तर मग सांगा पट म्हणजे काय? दोन अवयवाचा गुणाकार. पट म्हणजे काय? मग सांगा 23 दोन्ही 46, हातच्याले 4, 23 त्रिक 69, 69 आणि 4 किती 73, म्हणजे 736 हे उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित पहा. 108 आणि 144 या दोन संख्येचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? तर मग आता 108 आणि 144 यांचं काय करायचंय? गुणोत्तर काढायचंय. गुणोत्तर म्हणजे काय? दोन अवयव. समजलं? तर मग 108 आणि 144 कोणत्या पाठ येते? 12च्या. मग सांगा 12 12 144, 12 मग 108, 9 आणि 12 कोणत्या पाठ येते? 3 त्रिक 9, 3 चौक 12. मग आता हे काय आलेले भाकर म्हणजे काय अवयव? मग सांगा पट म्हणजे काय? दोन अवयवाचा गुणाकार. सांगा 3 चौक 12 किती पट आहे सांगा? 12 पट. इतके सोपे गणित. पुढचं गणित पहा. दोन अंकी दोन संख्येचा मसावी 17 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 15 पट आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर मग याच्यामध्ये मसावी 17 दिलाय आणि ते काय दिलाय? 15 पट दिलाय. आणि पट म्हणजे काय? दोन अवयवाचा गुणाकार. पट म्हणजेच पण लगतचे अवयव कोणते सांगा? 3 5 15. तर आता या ठिकाणी 3 5 15 आले. तर आता मोठी संख्या काढायची असेल तर मोठा अवयव गुणिला मसावी. मसावी किती सांगा? 17. तर गुणिला काय करायचं? 17. 17 5 85. तर मोठी संख्या कोणती सांगा? 85. समजलं का? त्यानंतर दोन अंकी दोन संख्येचा मसावी 12 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 56 पट आहे, तर लहान संख्या कोणती? मग आता इथं मसावी आहे तर दिलेलं आहे काढून, आणि इथं पटही सुद्धा आहे ती काढून दिलेली आहे. पट म्हणजेच काय? दोन अवयवाचा गुणाकार. पट म्हणजेच मग आता सांगा 7 8, मग आता 7 8 56 झालंय, हे झाले लगतचे अवयव. तर मग आता इथं सांगा लहान संख्या काढायची म्हणजे काय? लहान अवयव गुणिला मसावी. मसावी किती सांगा? 12. 12 7 84, तर 84 हे उत्तर आलेलं आहे. समजलं? आणि मोठी संख्या काढायची असेल तर 12 8 96.